नमस्कार मित्रांनो. मनात असलेली इच्छा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा मनाची समजूत घालून दुसरी इच्छा मन पकडतं की चला ग्लास भरलेला नाही तर अर्धा ग्लासही चालू शकेल. पण जेव्हा तीही इच्छा पूर्ण होणार नाही असं दिसतं तेव्हा मग माणूस संतप्त होतो आणि अनेकदा आपल्या खऱ्या स्वभावाचं दर्शन त्याच्याकडून होतं. काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अतिशय म्हणजे अधिवेशन चालतंय नाही चालतंय काही लोकांना फार पडलेली नाही आहे. जर तुम्ही अधिवेशन नीट बघितलं तर त्याच्यामध्ये चांगल्यापैकी चर्चा होतात, भाषणं होतात, एकमेकांना कोपरखळ्या मारल्या जातात. पण दुर्दैवाने बराचसा काळ बातम्यांमध्ये चर्चा कसली आहे तर शिंदे कोणाचे नगरसेवक फोडणार आहेत, शरद पवार आणि शिंदेंच्यात काय झालं, किशोरी पेडणेकर मुख्यमंत्र्यांना भेटल्या म्हणजे काहीतरी खलबतं सुरू आहेत, कुजबूज सुरू आहे. याच्या पलीकडे माध्यमांनाही फारसं लक्ष नसतं आणि त्यामुळे मग विधिमंडळाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष झाल्यावर तिथेही कदाचित थोडासा उत्साह कमी होत असेल. अशाच एका निरुत्साही दुपारी, कारण सध्या सगळीकडे राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या कामामध्ये सगळेजण गुंतलेले आहेत. आणि असं सगळं होत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भास्करराव जाधवांनी सरकारला धारेवर धरण्यासाठी वसई विरार आणि राज्यातल्या इतर ठिकाणी जी पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती आहे त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. जेव्हा विरोधी पक्षाच्या आमदारांकडनं प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याचं उत्तर द्यायला संबंधित विभागाचे मंत्री असायला हवेत, कॅबिनेट मंत्री असायला हवेत, हा त्यांचा आक्षेप होता. मदत आणि पुनर्विकास मंत्री गिरीश महाजन सभागृहात नव्हते, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्रीही सभागृहात नव्हते आणि त्यामुळे मग भास्कर जाधव त्यांच्या स्टाईलमध्ये असं एकदम आवेशाने सरकार उद्दाम आहे, बेताल आहे वगैरे अशा प्रकारची वक्तव्य करू लागले होते. भास्करराव जाधवांना वेसण घालण्यासाठी भाजपाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार अतुल भातखळकर उभे राहिले आणि त्यांनी हरकत घेतली जाधवांच्या मुद्द्यावर की तुम्ही जे बोलताय ते औचित्यास धरून नाही आहे, ही संसदीय भाषा नाही आहे. याचं कारण म्हणजे कॅबिनेट मंत्रिमंडळ हे एका प्रकारे सामूहिक जबाबदारी असते आणि ही गोष्ट खरी आहे की संबंधित मंत्र्यांनी जेव्हा प्रश्न विचारला असतो आणि तो प्रश्न तारांकित प्रश्न असतो किंवा त्याच्यासाठी संबंधित मंत्र्यांनी उपस्थित राहून योग्य ते उत्तर देणं अपेक्षित असतं. पण जेव्हा काही कारणाने मंत्री उपस्थित राहू शकत नाहीत तेव्हा त्याची जबाबदारी इतर संबंधित मंत्र्यांना दिली जाते आणि त्यांच्याकडनं उत्तर दिलं जातं. अतुल भातखळकर यांचं म्हणणं होतं की काल जेव्हा हे सुरू होतं तेव्हा मदत आणि पुनर्विकास विभागाचे राज्यमंत्री उत्तर देत होते. भास्कर जाधवांचा आक्षेप होता की राज्यमंत्र्यांकडनं उत्तर अपेक्षित नाही आहे, कॅबिनेट मंत्री उपस्थित असायला हवं आणि त्यामुळे सरकार गंभीर नाही आहे. अतुल भातखळकरांचा मुद्दा होता की सभागृहात 2 कॅबिनेट मंत्री आहेत जे या सगळ्या परिस्थितीशी यानं त्या प्रकारे संबंधित आहेत, कारण जो पावसाची परिस्थिती आणि पाणी साचणं याच्यामध्ये मदत पुनर्विकास हे खातं असलं तरी इतरही खात्याद्वारे या सगळ्या विषयाशी निगडीत आहेत आणि त्यामुळे 2 कॅबिनेट मंत्री विधानसभेमध्ये होते आणि स्वतः राज्यमंत्री उत्तर देत आहेत आणि तरी देखील भास्कर जाधव अशा प्रकारे भाषा वापरत आहेत जी असंसदीय आहे. आणि त्याच्यात त्यांनी पुढे असा मुद्दा मांडला की कदाचित त्यांची विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा असावी आणि म्हणून त्याच्यासाठी आपणच सरकारला विरोध कशा प्रकारे करतोय हे ते दाखवत असत. आता बोलले अतुल भातखळकर, कुणाला बोलले भास्करराव जाधवांना. मिरच्या कोणाला लागाव्यात तर त्या आदित्य ठाकरेंना मिरच्या लागल्या आणि आदित्य ठाकरेंचा रुद्रावतार वगैरे जो काहीतरी असतो, असा रुद्रावतार कोणाचा असतो, कसा असतो याचे काही वेगळे निकष आहेत. पण आदित्य ठाकरेंचा रुद्रावतार सभागृहाला, जे काही सभागृहात मोजकेच सदस्य उपस्थित होते त्यांना आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बघायला मिळाला. अनेकांना साक्षात्कार झाला की आदित्य ठाकरेंचा आवाज चिरका असायचा, तो आता घोगरा आवाज
त्यांच्या तोंडातून बाहेर पडला आणि त्यामुळे लोकांना कळलं की नेमकं झालं काय. आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप करून खरं तर सरकारचे वाभाकडे काढण्यासाठी त्यांनी सरकार कसं अपयशी ठरलं आहे, कशी मदत पोचलेली नाही आहे, कसे लोकांना हाल सहन करायला लागतात याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. पण आदित्य ठाकरे थेट राहुल गांधींची शिकवणी लावून सभागृहात येत असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट राम मंदिरातले देणगी चोरांनो तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलू नका, म्हणजे अशा प्रकारे ते ज्या आवेशाने ओरडले ते बघून अनेकांना धक्का बसला. त्यांनी आदित्य ठाकरेंचं हे रूप कधी बघितलं नव्हतं. खरा स्वभाव समोर आला आणि अनेकांना आनंद झाला की आदित्य ठाकरे अशा प्रकारे भांडू शकतात. अनेकांना आश्चर्य वाटलं की आदित्य ठाकरे अशा प्रकारे बोलू शकतात. पण हे नेमकं कशामुळे झालं असावं. तर मला असं वाटतंय कुठेतरी अतुल भातखळकरांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा काढला तो आदित्य ठाकरेंच्या जिव्हारी लागला. म्हणजे मुद्दा कोणासाठी काढला होता? भास्करराव जाधवांसाठी. कारण भास्करराव जाधव बरेच ज्येष्ठ सभागृहातल्या सगळ्यात ज्येष्ठ सदस्यांपैकी एक आहेत आणि त्यामुळे जर विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यायचं असेल तर ते भास्करराव जाधवांना द्यायला हवं. हा तसा विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला आणि पुन्हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे शिवसेना उबाठा त्यांच्या नेत्याला ते मिळायला हवं. याच्यामध्ये काही वाद नाही आहे. पण अट अशी आहे की विरोधी पक्ष नेतेपद हवं असायला त्या पक्षाकडे किमान 1 म्हणजे 288 जागा विधानसभेत आहेत तर किमान 29 जागा विधानसभेमध्ये असणं आवश्यक आहे. त्या जर नसतील तर मग सरकारची इच्छा असेल तर विरोधी पक्षनेतेपद सरकार देऊ शकतं आणि त्याच्यासाठी मग चाचा नेहरूंनी काय केलं होतं वगैरे. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. 1952 साली काँग्रेस हा एकच मोठा पक्ष होता. जे पक्ष काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले होते त्यांना खूप संघर्ष करावा लागला आणि तेव्हा नेहरूंनी एक विरोधी पक्षनेतेपद हे खिलाडू वृत्तीने दिलं होतं. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. जो देशातला जगातला सगळ्यात मोठा पक्ष होता काँग्रेस त्याची अवस्था वाईट आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा भाऊ असलेला शिवसेना त्याची 2 शकलं झालीत आणि त्याचं जे एक शकल आहे त्याच्याकडेही जेमतेम 20च आमदार आहेत. म्हणजे असं नाही की 1-2 आमदार कमी असते तर तब्बल 1/3 आमदार कमी आहेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आणि तरी देखील त्यांना विरोधी पक्षनेतेपद हवं होतं. आता त्याच्यामध्ये जर विरोधी पक्षनेतेपद तिथे दिलं तर ते कोणाला द्यायचं हा प्रश्न आहे. ज्येष्ठत्वाच्या अनुसार भास्करराव जाधवांना ते मिळायला पाहिजे. पण उबाठा सेनामध्ये सगळं उ बा आणि ठा इथूनच सुरू होत असल्यामुळे विरोधी पक्षनेता पण कोणतरी ठाकरे हवा अशी मातोश्रींची म्हणजे आदित्य ठाकरेंच्या मातोश्रींची इच्छा असणार, अशी स्वतः आदित्य ठाकरेंची इच्छा असणार आणि ते काही विरोधी पक्षनेतेपद मिळणार असं वाटत असताना अचानक माशी शिंकली, कोणीतरी बातमी प्रसिद्ध केली आणि मग भास्करराव जाधवांचं नाव चर्चेत आलं. ते नाराज झाले होते आणि ही गोष्ट तेव्हा लपून राहिली नव्हती. आता मदत आणि पुनर्विकास खात्याच्या कारभाराबद्दल आणि पूरपरिस्थितीबद्दल चर्चा होत असताना अचानक आदित्य ठाकरेंना राम मंदिर चोरा त्याच्यात अतुल भातखळकरांचा काय संबंध आहे? मंदिरात जी काही दानपेटी चोरी झाली त्याच्यात अतुल भातखळकरांचा काय संबंध आहे? काही नाही आहे. म्हणजे तुम्ही सभागृहात बोलताना आणि विरोधी पक्षनेतेपद हवं असेल तर बोलताना काहीतरी जबाबदारीने बोलणं अपेक्षित असतं. पण कुठेतरी आदित्य ठाकरेंच्या गाव वर्मी लागला. मुख्यमंत्री व्हायचं होतं त्याच्यासाठी राजकारणात आले होते. उबाठांची सत्ता 25 वर्ष चालेल अशी भविष्यवाणी केली होती. ती 25 वर्षाची सत्ता 2-2.5 वर्षही चालली नाही. ते मध्येच त्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच मुख्यमंत्री राजीनामा देतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री केलं जाईल अशी चर्चा होती. ते झालं नाही. मग ते नाही तर विरोधी पक्षनेतेपद मिळेल ते झालं नाही. आणि भास्करराव जाधवांना मिळालं नाही पण त्यांना जर अतुल भातखळकर विरोधी पक्षनेते व्हायचं आहे वगैरे असं म्हणत असतील तर गाव वर्मी लागणारच. आणि त्याच्यातनं हा जो चमत्कार व्हायचा तो झाला. आवाज अचानक घोगरा निघायला लागला. आता हा घोगरा आवाज किती दिवस येतो का पुन्हा बॅक टू नॉर्मल होतं, परिस्थिती पूर्वपदावर येते ते पाहायला मिळेल. पण या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात कोण होतास तू, काय झालास तू ही ओळ आठवण्यासारखी पुन्हा एकदा परिस्थिती निर्माण झालेली आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.